महिला आरक्षण, डिलिमिटेशन आणि विरोधी पक्षांमधील फुटीचं नरेटिव्ह, नेमकं वास्तव काय? नमस्कार, मी अस्मिता आणि आपण बघत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र. महिला आरक्षण विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर भारतीय राजकारणात एक नवीन चर्चा सुरू झाली आहे. वरकरणी हा विषय महिलांच्या राजकीय प्रतिनिधित्वाचा वाटत असला तरी यामागे सत्तेचं गणित, डिलिमिटेशन आणि भविष्यातील राजकीय समीकरणे दडलेली असल्याचा दावा अनेक राजकीय विश्लेषक करत आहेत. विशेषतः गेल्या काही वर्षात विरोधी पक्षांमध्ये झालेल्या फुटी, केंद्रीय यंत्रणांच्या कारवाया आणि प्रादेशिक पक्षांतील अस्थिरता याचा संबंध महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी लागणाऱ्या राजकीय बहुमताशी जोडला जात आहे. तृणमूल काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि आम आदमी पक्ष यांच्यावरती आलेल्या संकटांकडे पाहून काही जण असा प्रश्न उपस्थित करतात की भविष्यातील घटनात्मक बदल सहजपणे पार पाडण्यासाठी भाजप विरोधी पक्षांना कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत का? हा प्रश्न जितका गंभीर आहे तितकाच गुंतागुंतीचाही आहे. सर्वप्रथम महिला आरक्षण विधेयकाची अंमलबजावणी नेमकी कशी होणार आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. संसदेत विधेयक मंजूर झाले असले तरी महिलांसाठी 33% आरक्षण तात्काळ लागू होणार नाही. त्यासाठी आधी नवनवीन जनगणना होणे, त्यानंतर डिलिमिटेशन म्हणजेच मतदारसंघांची पुनर्रचना होणे आवश्यक आहे. डिलिमिटेशन हा शब्द अनेकदा चर्चेत येतो. त्याचे परिणाम किती व्यापक असू शकतात याची सर्वसामान्यांना फारशी कल्पना नसते. डिलिमिटेशन म्हणजे लोकसंख्येच्या आधारावर मतदारसंघांच्या सीमा आणि जागांची संख्या पुन्हा निश्चित करणे. गेल्या अनेक दशकांपासून ही प्रक्रिया स्थगित ठेवण्यात आली होती. मात्र भविष्यात ती झाल्यास लोकसभेतील जागांचे प्रमाण बदलू शकते. विशेषतः लोकसंख्या वाढलेल्या उत्तर भारतीय राज्यांना अधिक प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता आहे. तर दक्षिणेकडील काही राज्यांमध्ये प्रतिनिधित्वाच्या प्रमाणाबाबत नवीन प्रश्न निर्माण होऊ शकतात. याच कारणामुळे डिलिमिटेशन हा केवळ तांत्रिक किंवा प्रशासकीय विषय राहत नाही, तो थेट राष्ट्रीय राजकारणातील सत्ता संतुलनाचा विषय बनतो. याच ठिकाणी महिला आरक्षण आणि राजकीय बहुमताचा प्रश्न समोर येतो. घटना दुरुस्तींसाठी संसदेत विशेष बहुमताची आवश्यकता असते. सध्याच्या परिस्थितीत भाजप सर्वात मोठा पक्ष असला तरी प्रत्येक मोठ्या घटनात्मक बदलासाठी आवश्यक असलेले राजकीय संख्याबळ कायम उपलब्ध असेलच असे नाही. त्यामुळे भविष्यातील मोठ्या राजकीय कार्यक्रमांसाठी अधिक मजबूत आणि स्थिर बहुमत मिळवण्याची इच्छा कोणत्याही सत्ताधारी पक्षाची असू शकते. याच पार्श्वभूमीवर काही विश्लेषक गेल्या काही वर्षातील घटनांकडे वेगवेगळ्या नजरेने पाहतात. महाराष्ट्रात शिवसेनेत फूट पडली, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विभाजन झाले, दिल्लीत आम आदमी पक्षाच्या नेतृत्वावर विविध चौकशा आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाल्या, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या आणि अनेक नेत्यांवरती केंद्रीय यंत्रणांच्या कारवाया झाल्या. या सर्व घटना वेगवेगळ्या राज्यात आणि वेगवेगळ्या परिस्थितीत घडल्या असल्या तरी त्यातून एक समान चित्र दिसते, ते म्हणजे भाजप विरोधी राजकीय शक्तींची एकजूट कमकुवत होत असल्याचे. त्यामुळे विरोधकांना कमकुवत करून भविष्यातील राजकीय बहुमताचे गणित मजबूत केले जात आहे हा नरेटिव्ह तयार केला जातो. हा नरेटिव्ह पूर्णपणे हवेतून आलेला नाही, कारण वस्तुस्थिती अशी आहे की अनेक प्रकरणांमध्ये विरोधी पक्षांच्या अडचणींचा राजकीय फायदा भाजपाला झाला आहे. त्यामुळे हा प्रश्न विचारला जाणे स्वाभाविक आहे. मात्र याचा अर्थ असा होत नाही की प्रत्येक राजकीय घटना एका मोठ्या राजनीतीचाच भाग आहे. उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटींच्या मागे स्थानिक नेतृत्व संघर्ष, सत्तेची आकांक्षा आणि पक्षांतर्गत मतभेद हे देखील तितकेच महत्त्वाचे घटक होते. त्याचप्रमाणे आम आदमी पक्ष किंवा तृणमूल काँग्रेसच्या अडचणींचे विश्लेषण करताना त्या पक्षांच्या अंतर्गत समस्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. म्हणूनच या नरेटिव्हची सर्वात मोठी मर्यादा म्हणजे त्याला थेट सिद्ध करणारे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. तरीही एक गोष्ट स्पष्ट आहे, आगामी काळात डिलिमिटेशन हा भारतीय राजकारणातील सर्वात मोठा मुद्दा ठरणार आहे. त्यानंतर लोकसभेची रचना, राज्यांचे प्रतिनिधित्व आणि निवडणुकीची गणितं मोठ्या प्रमाणावर बदल करू शकतात. त्यामुळे आज घडणाऱ्या प्रत्येक राजकीय घडामोडींकडे अनेक जण भविष्यातील या मोठ्या बदलांच्या संदर्भात पाहू लागले आहेत. यामुळेच टीएमसी, यूबीटी आणि एएपी नंतरचा पुढचा नंबर कोणाचा असा प्रश्न विचारला जातो. काहींच्या मते पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस, उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्ष, बिहारमधील राष्ट्रीय जनता दल किंवा दक्षिण भारतातील काही प्रादेशिक पक्ष भविष्यातील राजकीय संघर्षाचे केंद्र ठरू शकतात.
मात्र सध्या याबाबत कोणताही ठोस निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. शेवटी महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन या केवळ प्रशासकीय किंवा सामाजिक सुधारणा नाहीत, त्या भारताच्या भविष्यातील राजकीय सत्ता संतुलनाशी थेट संबंधित आहेत. विरोधी पक्षांमधील फुटी आणि केंद्रीय यंत्रणांच्या कारवायांना या व्यापक चित्राशी जोडणारा नरेटिव्ह पूर्णपणे निराधार म्हणता येणार नाही, परंतु त्याला निर्विवाद सत्य मानण्यासाठी पुरेसा पुरावा उपलब्ध नाही. म्हणून सध्याच्या घडीला हा विषय राजकीय विश्लेषणाचा आहे, अंतिम निष्कर्षाचा नाही. येत्या काही वर्षात डिलिमिटेशनची प्रक्रिया, महिला आरक्षणाची अंमलबजावणी आणि त्यासोबत बदलणारी राजकीय समीकरणेच या प्रश्नाचे खरे उत्तर देणार आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका आणि त्याचबरोबर तुमची ही मतं तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता.